नमस्कार. आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने मच्छी फ्राय आणि मच्छीचं कालवण पाहणार आहोत आणि ही पद्धत नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि या पद्धतीने मच्छी फ्राय आणि मच्छी कालवण केल्यानंतर तुम्ही बाकी सर्वच पद्धती विसरून जाल. यासाठीची महत्त्वाची पेस्ट बनवायची असते, त्याचं साहित्य मी इथे तुम्हाला दाखवत आहे. यासाठी इथे मी 2 मोठे टोमॅटो, 1 मोठा कांदा, थोडं आलं, 1 मिरची आणि कोथिंबीर असं मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट याची बनवून घेणार आहे. आणि लसणाच्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये 10-12. तर अशी याची आपण अशी बारीक मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे. मच्छीला लिंबू लावून घ्यायचा आहे. लिंबूच्या ऐवजी तुम्ही कोकमचा कोळ किंवा चिंचेचा कोळही वापरू शकता. मिक्स अशी मच्छी आहे, कोणती स्पेशल मच्छी नाही आहे. सरंगा आणि पांगळा असं इथे मिक्स मच्छी मी घेतलेली आहे, जी माझ्याकडे अवेलेबल होती ती. तुम्ही कोणतीही मच्छी या पद्धतीने फ्राय किंवा कालवण केला तर अतिशय भन्नाट बनते. नक्कीही ट्राय करून बघा. आता आपण याला नेहमीप्रमाणे हळद, मसाला, मीठ असे आपले घरचे मसाले लावून घेणार आहोत. थोडासा धना मसालाही आपण याच्यामध्ये वापरायचा आहे. एरवी कालवणामध्ये आपण थोड्या प्रमाणात खोबरं वापरतो. इथे मी जराही खोबरं वापरलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा हे कालवण अतिशय भन्नाट असं बनणार आहे. पुढे आपण पाहूयाच. तर सर्व मसाले आपल्याला असे व्यवस्थित या माशांना नीट लावून घ्यायचे आहेत. हाताने असे व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचे आहेत मसाले. आणि यातीलच काही मच्छी मी कालवणासाठी बाजूला काढणार आहे, तर काही मच्छी फिश फ्रायसाठी वापरणार आहे. अर्थातच आपण नेहमी जे डोक्याकडचे भाग आणि शेपटीकडचा भाग असतो तो कालवणासाठी वापरतो आणि इतर ज्या फोडी असतात त्या आपण फ्राय करण्यासाठी वापरतो. तसंच मी इथे घेणार आहे. तर आता ह्याला हे मस्त मसाले असे लावून झालेले आहेत बघा. व्यवस्थित ती पेस्ट त्याला लागून आलेली आहे. आणि आता आपण जी पेस्ट बनवली आहे त्यातील थोडीशी पेस्ट आपण याला मच्छी फ्रायसाठी वापरणार आहोत. या पद्धतीने आपली झालेली ही छानशी पेस्ट आपण याच्यामध्ये थोडी ओतून घेणार आहोत. फ्राय करणाऱ्या माशांसाठी आपण ही वापरणार आहोत. आता ही पेस्ट ही व्यवस्थित आपण त्याला पुन्हा चोळून अशी लावून घ्यायची आहे. आता या माशाला मी रवा वगैरे काही इतर वापरणार नाही आहे. मसाल्यामध्येच हे फ्राय करणार आहे. त्याच्यामुळे मसाल्याचं प्रमाण पुन्हा थोडं ह्याच्यामध्ये मी फ्रायसाठी वाढवून घेत आहे. अर्थात हा मसाला किती वापरावा हे तुमच्यावरती अवलंबून आहे. म्हणजेच तुमचा मसाला कितपत स्पायसी आहे त्याच्यावरती ते ठरलेलं आहे. जितका मसाला तुमचा स्पायसी आणि तुम्हाला खाण्यायोग्य वाटत असेल त्या प्रमाणात तुम्ही हा मसाला घ्यायचा आहे. आता स्टोव पेटवून आपण त्याच्यावरती पॅन गरम करून घेऊया. आणि पॅन गरम करून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण आपली जी मच्छी फ्राय करतो त्याप्रमाणे तेलामध्ये ही मच्छी फ्राय करायला सोडायची आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये काही कढीपत्त्याची पानं वरून टाकत आहे आणि थोडीशी कोथिंबीर. काय होतं, ही मच्छी तळली जात असता ही पाने त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि त्याची चव आपोआप त्याच्यामध्ये उतरते. एक वेगळीच स्वाद त्याच्यामध्ये निर्माण होतो. जसं कालवणाला कढीपत्त्याचा आणि कोथिंबीरचा छान वास येतो, तसा मच्छी फ्रायलासुद्धा या पद्धतीने आपण जर वरून टाकलं कोथिंबीर आणि कढीपत्ता तर त्यालाही छान स्वाद येतो, वास येतो. थोडीशी तुम्ही लसूणही या पद्धतीने याच्यामध्ये टाकू शकता. ऑलरेडी आपली पेस्टमध्ये असतेच, पण अशी वरून जर आणखीन आपण लसूण आणि कढीपत्ता टाकलं तर याला आणखीन छान चव आणि टेस्ट वाससुद्धा छान येतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर नुसत्या मसाल्यावरती आपण हे असे मच्छी फ्राय अशी केलेली आहे. त्याला रवा वगैरे आपण याच्यावर कुठलंही मिश्रण लावले नाही. अशा पद्धतीने केलेली मच्छी उलट आणखीन चविष्ट होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रव्यामुळे काय होतं, थोड्या वेळासाठी त्याची टेस्ट छान वाटते, पण थंड झाल्यानंतर रवा मैदा जो लावलेला असतो तो नरम पडतो आणि टेस्टसुद्धा थोडी वेगळी वाटते. पण अशा पद्धतीने केलेले मासे अतिशय चविष्ट होतात. आणि जी आपण मगाशी पेस्ट बनवली आहे ती तर त्याची चव खूपच छान करते. दोन्ही बाजूने व्यवस्थित परतून आपल्याला छान खरपूस असे हे मासे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता बघा ती पानेसुद्धा आपल्याला दिसायला कमी लागली आहेत, म्हणजे ती पानं त्याच्यामध्ये फ्राय होऊन त्याचासुद्धा स्वाद त्याच्यामध्ये शिरलेला आहे. इथे प्रत्यक्ष तुम्ही नाही आहेत, पण प्रत्यक्ष इतका मस्त खमंग वास सुटलेला आहे, सांगू ना मस्त एकदम.
ही कढीपत्त्याची पानं नक्कीच तुम्ही अशी वरून टाकून बघा फ्राय करताना. वाटल्यास तुम्ही ती थोडीशी चुरून कट करून टाकलं बघा, किती मस्त छान अशी आपली कुरकुरीत अशी मच्छी फ्राय झालेली आहे. खूप छान स्वाद आहे त्याला आलेला. आता आपण कालवणाच्या तयारीला घेऊया. कालवण तयार कसं करायचं ते बघूया. कालवणासाठी एक पातेलं मी इथे ठेवलेलं आहे. त्यामध्ये गरम झाल्यानंतर तेल सोडूया. तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण फोडणीला जसं कढीपत्ता वगैरे टाकतो तसं यामध्ये थोडीशी लसूण टाकायची आहे ठेचून, आणि कढीपत्त्याची पानं, आणि ही चांगली अशी चुरचुरायला लागली, फोडणी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण बनवलेली जी आपली पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आहे. ऑलरेडी कांदा आणि थोडीशी एक मिरची त्याच्यामध्ये टाकलेली असल्यामुळे याला तिखटपणा असतो. त्याच्यामुळे मग त्या प्रमाणात आपल्याला वरचे मसाले टाकायचे असतात. हळद टाकून घेऊया पुन्हा. मसाला, यामध्ये सुद्धा मसाला तुमचा ज्या प्रमाणात तुम्ही वापरत असाल त्याप्रमाणे टाकायचा. त्याच्यामुळे प्रमाण टाकत नाही आहे. प्रमाण मी माझ्या पद्धतीने टाकलेलं आहे. याच्यामध्ये मसाल्याचं 2 चमचे मी मसाला टाकला आहे. याच्यामध्ये माझा मसाला कलरफुल आहे, त्याच्यामुळे त्याला कलरही चांगला आलेला आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित असं एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्सरमध्ये जे राहिलेलं थोडंफार पेस्ट असते तीसुद्धा आपण धुवून याच्यामध्ये टाकायची आहे. शिवाय भांड्याला मी काढली होती, त्या भांड्यामध्येही राहिलेली आहे. ती पेस्ट मी याच्यामध्ये मिक्स करत आहे. याशिवाय जास्त ओव्हर पाणी टाकण्याची काही गरज नसते. तुम्हाला म्हणजे मच्छी जितकी त्याच्यात तुम्ही जेवढे मासे सोडणार असाल त्या प्रमाणात थोडंफार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. पाणी ओतल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने आपण व्यवस्थित हे असं नीट मिक्स करून घेऊया. जशी जशी ही ग्रेव्ही शिजत जाते, जसं हे कालवण शिजते त्याला आपोआप दाटसरपणा यायला लागतो. आणि मग त्यामध्ये आपण बुडबुड अशी आल्यानंतर, चांगली कड आल्यानंतर मासे सोडायचे आहेत. डोक्याकडच्या भागाला खरं तर माशाचा खूप चांगली चव असते, आणि कालवणामध्ये अशी ही टाकलेली मच्छी डोक्याकडची आणि शेपटीकडची खूप छान चविष्ट लागते. टॉमॅटो आणि कांद्यामुळे त्याच्यामध्ये खूप छान ग्रेव्ही तयार होऊन मस्त एक छान स्वाद त्याला येतो, चव येते. व्यवस्थित कड आल्यानंतर आपण त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. आता बघा त्याला साईडने असा छान मस्त कट सुटलेला आहे. तेलसुद्धा मी प्रमाणातच अगदी वापरलं आहे, खूप जास्त नाही. आता त्याचा आंबटपणा, कालवण हे कसं जास्त आंबट आपल्याला आवडतं, तर कालवणाचा आंबटपणा वाढवण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये कोकमही टाकू शकता, चिंचही टाकू शकता. आता माझ्याकडे ही कैरी आहे ताजी ताजी, तर मी त्याच्यामध्ये कैरीची फोड टाकत आहे. आणि कैरीची फोड अतिशय सुंदर लागते, मस्त कालवणामधली. तुम्ही खाल्लेली असेल याआधी नक्कीच. तर अशी मी कैरीचे 10-12 फोडं ह्याच्यामध्ये टाकणार आहे, आणि त्यामुळे कालवणाची तो अतिशय अप्रतिम होणार आहे. तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारं असं हे बिना खोबऱ्याचं आंबट तिखट असं कालवण नक्की करून बघा. अशी पेस्ट वापरून तुम्ही ज्या इतर पद्धती आहेत माशाच्या बनवण्याच्या सर्व विसरा, आणि बघा थंड झाल्यानंतर ही ग्रेव्ही आणखीन दाट होते. काय होतं बघा, ही जी आत्ता दुपारी केलेली मी ग्रेव्ही आहे ही संध्याकाळला आणखीन दाट होणार आहे, आणि त्याची टेस्ट वाढणार आहे. कधीही बरेचसे पदार्थ गरम गरम आपण वाढतो, त्यापेक्षा थोडेसे थंड झाल्यानंतर आपण सर्व केले तर त्याचा दाटसरपणा आणि ग्रेव्ही खूप चांगली झालेली असते. मच्छी छान मस्त आपली इथे थंड झाल्यानंतर व्यवस्थित त्याला कलर आलेला आहे, आणि छान अशी मस्त फिश फ्राय आणि फिश कालवणाची थाळी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक, कमेंट आणि शेअर करा, आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह.